सुजितजी, सेनेच्या दादागिरीला घाबरायचं कारण नाही. आणि माझं या सभेतून आव्हान आहे इथल्या आमदारांना, दादागिरी बिदागिरी आम्ही कुणाच्या नादाला लागत नाहीत, पण आमच्या नादाला जर कोण लागलं तर आम्ही सुद्धा शिंगावर घेतल्याशिवाय शांत बसत नाहीत. आणि सुजितजी, तुम्हाला सुद्धा सांगतोय, काय घाबरायची गरज नाही. शिवसेनेला वाटत असेल की आपण मवाळ आहेत, तर आपली मवाळ भावना सुद्धा, मवाळ भूमिका सुद्धा आता बदलली पाहिजे. साले भाजपवाले रोज उठून या ठिकाणी गुंड घ्यायला लागलेत. ज्यांना मोका लागला अशी लोक भाजप आणि सेनेवाले घ्यायला लागलेत. आणि आपण मात्र, आपल्याला आदरणीय पवार साहेबांनी चांगले संस्कार टाकलेत, आपला पार्टी सुसंस्कृत आहे म्हणून सगळ्या गोष्टीत चांगलं वाटतोय. आणि हे मात्र असे गुंड घेऊन आम्हाला दाबायचा प्रयत्न करत असतील तर आता दाबायचं नाही, आता दाबायची वेळ आली आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये मला आपल्याला एवढीच अपेक्षा आहे, कशाही दळभद्र्या युत्या होऊ द्या, वरती काँग्रेस सोबत, खाली कम्युनिस्ट सोबत, सेना म्हणजे एकाच गटात बाण बी आहे, हात बी आहे, कणस बी आहे, फक्त कमळ नाही. ते बी अंधार होतं नसेल त्यांच्यासोबत. अशा छुप्या युत्या राष्ट्रवादीला संपवण्यासाठी सर्वपक्षीय बऱ्याच ठिकाणी झाल्या. म्हणून ह्या गोष्टीची आपण काळजी घ्या आणि येणाऱ्या 16 तारखेला सुजितजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजयी करा ही कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.